हॅलो, नमस्कार. चंद्रकलास रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. काय मग आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यापासून आपल्याला उष्णतेचा वगैरे खूपच त्रास होतो. मग दुपारच्या वेळेला काहीतरी असं थंडगार प्यायची इच्छा होते ना. मग तेच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी मी इथे 50 ग्राम बडीशोप घेतलेला आहे. जिरे घेतले आहेत मी इथे 2 चमच मी जिरे घेतले आहेत. एक काळं मीठ घेतलेलं आहे. इथे थोडेसे काळे मिरी घेतले आहेत. आणि मी इथे सब्जा घेतला आहे. सब्जा तर पोटासाठी खूपच चांगला असतो आणि पोटाला आपल्या शरीराच्या उष्णतेला तो थंडावा देतो. त्यासाठी मी इथे सब्जा सुद्धा घेतलेला आहे. आणि मी इथे काही साखर गुळ न वापरता मी इथे खडी साखरचा वापर करणार आहे. तर बघू शकता मी इथे खडी साखर घेतलेली आहे. तर आता हे सर्व काही मी आता एकत्र मिक्सर मध्ये बारीक ह्याची पावडर करून घेणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया, पावडर बनवून घेऊया याची. आता सर्वात अगोदर मी सब्जा भिजवून घेते. तर ह्याला मी बाउल मध्ये टाकून ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून भिजत ठेवणार आहे. ह्याला काही जास्त वेळ नाही लागत. ह्याला 5 ते 10 मिनिटांमध्ये हे मस्त आपलं सब्जा फुगून येतं. आणि हे सब्जा फुगेपर्यंत मी बाकीचे मसाले पावडर बनवून घेणार आहे. बडीशोप, जिरे वगैरे. तर बघू शकता कसं मस्त आपला सब्जा फुलायला चालू झालेला आहे. आता ह्याला मी साईडला ठेवून घेते 5 मिनिटांसाठी. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशोप टाकून घेते. त्याचबरोबर मी जिरे सुद्धा टाकून घेते. काळे मिरे टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये मी काळं मीठ सुद्धा टाकून घेते. आणि ह्याच्यातच आपण आता खडी साखर सुद्धा टाकून घेऊया. तर ह्याची एकदम अशी बारीक पावडर करायची आहे आपल्याला. जाड नाही ठेवायची. अगर जाड झाली असेल तर तुम्ही चाळण करून सुद्धा ह्याला घेऊ शकता. आणि आपलं मीठ सुद्धा मी इथे 1 चमच यूज करणार आहे. तर आता ह्याची मी पावडर करून घेते. आता आपलं बडीशोप, जिरा, काळी मिरी हे सगळ्याचं मी असं पावडर करून घेतलेलं आहे. बघू शकता एकदम असं बारीक पावडर केलेलं आहे. तर आता ह्याला मी तुम्हाला डब्यामध्ये सुद्धा असं तुम्ही डब्यामध्ये ह्याला पॅक करून 1 महिना ते 1.5 महिन्यापर्यंत सुद्धा ह्याला यूज करू शकता. तर आता मी हे पूर्ण डब्यामध्ये काढून घेते. तर आता ह्याला मी डब्यामध्ये काढून घेतलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. ह्याला आपण आपल्याला जेवढं लागेल आपल्या गरजेनुसार आपण ह्याला ग्लासामध्ये टाकून घ्यायचं, बर्फाचे काही गोळे. आता सर्वात अगोदर आपण थोडेसे सब्जा टाकून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये मी काही बर्फाचे क्यूब टाकून घेणार आहेत. तर अशा प्रकारे आपण बडीशोपचं सरबत बनवू शकतो. तर इथे मी 1 चमच टाकून घेते. तर ह्याच्यामध्ये गार्निशिंग साठी लिंबू सुद्धा लावून घेऊया. आता मी ह्याच्यामध्ये लिंबूचं थोडंसं रस टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण सुद्धा बडीशोप वगैरे सगळं असं वाटण करून पावडर करून तुम्हाला जेव्हा हवं असेल थंडगार प्यायची इच्छा होत असेल तेव्हा आपण थोडेसे बर्फाचे क्यूब टाकून असं मिक्स करून पिऊ शकतो. तो पावडर आपण 1 ते 2 महिन्यापर्यंत सुद्धा ह्याला स्टोर करून आपण ठेवू शकतो. तर चला, तर आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, सरबतची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.